लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत। खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंनो महाराष्ट्रातील प्रत्येक ताईसाठी ही खुशखबर असणार आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या। आज आहे 31 जानेवारी, 7व्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आजच्या दिवशी देखील पैसे भेटणार आहेत। आज देखील तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। कोणत्या ताईंना आतापर्यंत पैसे आले नसतील त्यांनी एकदा पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की आज तुमचा शेवटचा दिवस असणार आहे 7व्या टप्प्याचा। आणि अजून एक महत्त्वाची बातमी असणार आहे ती म्हणजे 8व्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। उद्या आहे 1 फेब्रुवारी। 1 फेब्रुवारी पासून पुढचा हप्ता म्हणजे पुढचा टप्पा सुरू होणार आहे। 8वा टप्पा हा उद्यापासून सुरू होणार आहे। आज शेवटचा तारीख आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या। 7व्या टप्प्यामधल्या कोणी ताई बाकी असतील ज्यांना अजून 7 टप्पे किंवा 7 हप्ते अजून कोणाला भेटले नसतील तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 7व्या टप्प्याची आजची शेवटची तारीख आहे आणि आज देखील पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। गव्हर्नमेंटचा मोठा या ठिकाणी आदेश आलेला आहे बँकेंना। ज्यांचे पैसे राहिले होते, ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीयेत त्यांना आज संध्याकाळपर्यंत तो पैसे येणार आहेत। कोणत्या अशा ताई आहेत का ज्यांना पैसे आले नाहीयेत त्यांनी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला पैसे आलेत का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बऱ्याच ताईंचे मला मेसेज पण आले होते की सर आम्हाला पैसे अजून आले नाहीयेत। त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी आज देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आणि ज्या ताईंना या ठिकाणी पहिला हप्ता भेटलाय किंवा पहिले 7 हप्ते भेटलेले आहेत त्यांना आता 8वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण या ठिकाणी सरकारचा एक मोठा निर्णय समोर येत आहे। त्यांचा उपाययोजना सुरू आहे, त्याबद्दलची देखील या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे। तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। काय नेमकी बातमी आहे, कोणत्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत, का पैसे भेटणार नाहीये तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, या महिलांना मिळणार पैसे कोणत्या कोणत्या महिला आहेत त्या आपण सगळ्या बघणार आहोत। त्याच्यानंतर आपण सगळ्या बघणार आहोत। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की अजून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना काही या ठिकाणी तुम्ही वाटलं तर या ठिकाणी एबीपी माझाची ही न्यूज तुमच्या समोर आहे। धक्कादायक बातमी ही अजून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉग इन करत 1171 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। नक्की घोळ काय आहे बघा, लक्षात घ्या। बाकीच्या राज्यामधून महाराष्ट्र ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी, महाराष्ट्रातील बहिणींसाठी या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली होती। पण इतर राज्यामधील महिलांनी देखील घुसखोरी करून या ठिकाणी चुकीची माहिती भरून, चुकीचे फॉर्म भरून या ठिकाणी पैसे लाटल्याचा या ठिकाणी मोठा या ठिकाणी घोटाळा समोर आलेला आहे। आणि या घोटाळ्यावर कसा स्वरूपाचा निर्णय घेतला जाईल, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील का आणि बाकीच्या अजून कोणी ताई अशा आहेत का याची देखील आता पडताळणी सुरुवात झालेली आहे। बघा हेच हे कारण असतात की त्याच्यामुळे सरकारला अर्जाची पडताळणी करावी लागते। खरंच ताई पैसे घेत आहेत का, त्या बरोबर ताई आहेत का, गरीब ताई आहेत का, त्या सगळ्या पात्रतेमध्ये बसतायत का, यासाठी पात्रता चालू करावी लागते। कारण की चुकीच्या पण काही ताई आहेत, चुकीचे काही माणसं आहेत, ते खोटे फॉर्म भरून खोटे डॉक्युमेंट्स जोडून या ठिकाणी पैसे घेत आहेत। त्याच्यामुळे सरकारने या ठिकाणी काल मोठा निर्णय घेतलेला आहे की बाबा जे कोणी आले असतील अशा स्वरूपाचे बोगस डॉक्युमेंट जोडले असतील, बोगस त्यांनी पात्रता नसताना पण या ठिकाणी ते पात्रतेमध्ये घुसले असतील तर अशावर कारवाई देखील केली जाणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे फॉर्म देखील रद्द करून यांच्याकडून पैसे घेतले जाणार आहेत। नेमकी बातमी काय ही अगोदर आपण बघूया आणि नंतर आपल्या पैसे वाटपाच्या कार्यक्रमाकडे काय असणार आहे ते आपण नंतर पाहूया। चला सगळ्यात पहिल्यामध्ये प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा कोणत्या कोणत्या राज्यातून हे आलेले लोक बघा। उत्तर प्रदेश यूपी मधून आलेत, आसाम मधून देखील आलेले आहेत, पश्चिम बंगाल बघा पश्चिम बंगाल मधून पण आलेत आणि राजस्थान या 4 राज्यातून आता बातमी समोर आली की या 4 राज्यामधल्या लोकांनी काय केलंय, महाराष्ट्रामध्ये येऊन डॉक्युमेंट्स काढून या ठिकाणी पैसे खाऊ घालून म्हणजे थोडेफार पैसे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी देऊन या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट्स काढलेले आहेत। या ठिकाणी लाडक्या बहिणी अर्ज भरलेला आहे
आणि त्याच्यानुसार त्यांना पैसे पण भेटलेले आहेत। तर असे जवळजवळ 1171 या ठिकाणी अर्ज या ठिकाणी आले होते आणि त्यांना पैसे पण अकाउंटला पोहोचलेले होते। तर ही बातमी मोठी समोर आलेली आहे आणि याच्यामुळे सरकारने ठरवलं आहे की बाबा अशा कोणी अजून ताई आहेत का की ज्यांची चुकीची ज्यांनी माहिती भरली आहे, चुकीची माहिती भरून पैसे घेत आहेत। त्याच्यामुळे महसूल पोलीस आणि महसूल यांनी महिला बाल विकास विभागाच्या तपासात समोर आलेले आहे। या सगळ्या गोष्टी तपासणी पण आता चालू झाले। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या गोष्टी समोर कशा आल्या, बऱ्याच ताईंना प्रश्न पडला होता की सर या ठिकाणी तपासणी चालू झाली आहे का नाही, सगळे फॉर्म तपासणी होतील का नाही। लक्षात घ्या 100% तुमचे चेकिंग होणार आहेत। सगळ्यांचे फॉर्म नाही झाले तरी जे तुम्हाला जे फॉर्म या ठिकाणी सरकारला वाटते की हे चुकीचे भरलेले आहेत ते फॉर्म सगळे तपासणी होणार आहेत, स्क्रुटिनी होणार आहे। स्क्रुटिनी झाली तेव्हाच समजलं की काही ताईंचे फॉर्म या ठिकाणी काय झालेले चुकीचे भरलेले। सांगा एक गोष्ट मला तुम्ही सांगा किंवा निवडणुकीच्या अगोदर हे फॉर्म त्यांच्या समोर का नाही आले, कारण त्यावेळेस डायरेक्ट स्क्रुटिनी न होता डायरेक्ट या ठिकाणी पैसे वाटप झालं होतं। आता बघा डिसेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापासून स्क्रुटिनीला सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चेक केलं जात आहे की खरेच या ठिकाणी फॉर्म बरोबर भरलेले आहेत का नाही। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी आता चेक करायला सुरुवात झाली। हळूहळू बऱ्याच ठिकाणची आता या ठिकाणी बघितलं असेल हे सांगली मधलं प्रकरण आहे, काही एकदा मुंबईमध्ये पण हे सापडले होते, नंतर एकदा धुळ्यामध्ये पण काही सापडले होते। या ठिकाणी अशा स्वरूपाचे रॅकेट सापडत आहेत की बाबा दुसऱ्या राज्यातून बाउंड्रीवरले जे जिल्हे आहेत, बाउंड्रीवरले जिल्हे त्याच्यामध्ये सापडत आहेत की बाबा कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये येऊन या ठिकाणी महाराष्ट्रामधले पैसे या ठिकाणी योजनेचा लाभ घेत आहेत, चुकीचे डॉक्युमेंट जोडत आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या तपासणी सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला त्याच्यामुळे सांगतोय तपासणी सुरुवात झालेली आहे आणि तपासणीमध्ये जर तुमचा फॉर्म अडकला तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। बऱ्याच तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईंनी मला मेसेज केलेले आहेत की सर आम्हाला पहिले 5 हप्ते भेटले होते, पुढचा हप्ता का नाही आला, सर आम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता का नाही आला। त्याचे कारण सांगतो तुम्हाला। लक्षात घ्या इतर योजनेचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे, जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल, संजय गांधी योजना असेल किंवा दुसरी कोणती अजून कृषी योजना असेल किंवा दुसरी तुमची श्रावणबाळ योजना, कोणती योजना दुसरी योजना असेल, त्या योजनेचा जर हप्ता तुम्हाला येत असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडलेली, त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे येत नाहीत। दुसरा एक महत्वाचं अजून कारण आहे ते म्हणजे डीबीटी। जर तुमचं डीबीटी या ठिकाणी ऍक्टिव्ह नसेल, डीबीटी जर बंद पडलेला असेल, डिएक्टिव्ह झाला असेल तरी पण तुम्हाला पैसे येत नाहीत। हे दोन आत्ताचे सगळ्यात महत्वाचे कारण आहेत। बाकीचे जे कारण आहेत 4 चाकी वाहन असेल पाहिजे का नाही, नंतर तुमचे उत्पन्न किती पाहिजे का नाही, नंतर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का नाही, हे पुढची गोष्ट आहे। ही पुढच्या महिन्यामधून फेब्रुवारी महिन्यापासून 8व्या टप्प्याला चेक केलं जाईल। पण आता जानेवारीच्या आणि डिसेंबरचा हप्ता न येण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तुम्ही इतर योजनेचा कोणता फायदा घेत आहात का। इतर योजनेचा जर तुम्ही फायदा घेत नसताल आणि तरी पैसे जर आले नसतील तुम्हाला, म्हणजे काही त्यांचे मेसेज मला असे आले की सर आम्ही इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत नाहीत, मग तरी आम्हाला का पैसे आले नाहीत। लक्षात घ्या तुमचं या ठिकाणी डीबीटी चेक करावं लागणार आहे। जर तुमचं डीबीटी या ठिकाणी डिएक्टिव्ह झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। डीबीटी ऍक्टिव्ह जर असेल तर आणि तरच तुमचे पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे मी मागे पण जायचं होतं, डीबीटी सर्व ताईंनी चेक करायचं आहे। हा लाडका बघा तुम्हाला दररोज मदत करतोय, दररोज मार्गदर्शन करतोय, पण जर तुम्ही माझा ऐकलंच नाही, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या केल्याच नाहीत तर तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार नाही सगळ्यांनी। त्याच्यामुळे एक गोष्ट सांगायची मला कमेंट बॉक्स मध्ये, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, तुमचं इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत आहेत का, आणि पुढच्या महिन्यापासून बघा 4 चाकी वाहनाची कंडिशन लागणार आहे। आता सांगतोय या ठिकाणी GR मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 4 चाकी वाहन तुमच्याकडे घरी असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि या 2-3 गोष्टी तुमच्याकडे आहेत का नाही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।